पण आता 15-20 मिनिटं झाली तरी तो येईना म्हटल्यावर ती जायला निघाली, तेही दुसऱ्या बाजूने. त्यात तिने साडी नेसलेली, बर्फ साठू लागलेलं, त्यात तिचे सँडल आत जाऊ लागलेले. त्यात कोणती कॅब होती, कोण ड्रायव्हर होता, तिला काहीच लक्षात नव्हतं. आणि फोन लावावा या हेतूने तिनं मोबाईल पाहिला तर रेंजही नव्हती. आणि अखेर व्हायचं ते झालं, दोघांची पुन्हा चुकामुक झाली. आपण ऐकत आहात गुंतण्या आतुर फिरुनी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय गुंतण्या आतुर फिरुनी भाग 21. चलो इधर आओ, मैं बताता हूँ, वैसे पोज देना, फोटोग्राफर म्हणाला. आणि तिचं हृदय क्षणभर जोराने धडधडलं. हो चल ना, तिला म्हणत तिचा हात पकडून तो तिला ओढतच त्या झाडाखाली गेला. अभी सिंपली मैम आप उनके पीछे खड़े होकर पीछे से उनको पकड़ो और पीछे से अपनी चिन को उनके कंधों पे रखो, तो मृण्मयीला सांगत होता. तिचं मात्र हृदय जोराने धडधडू लागलेलं. ती तशीच घुटमळलेली. पाठीमागे चढ होता त्यामुळे आता दोघांची हाईट बरोबर मॅच होणार होती. ओके चल ना, कौस्तुभ तिला इशारा करत म्हणाला. तशी मान हलवत ती त्याच्या मागे गेली. त्याला पाठीमागून पकडायचं होतं, जसं एक कपल बाईकवर पकडून बसतं. ती मात्र पकडू की नको पकडू करत बिचकत होती. आणि मग मात्र कौस्तुभनेच अंदाजाने मागे हात करत तिचे हात पुढे घेतले. चिन रखो ना अब और इधर देखो मेरी तरफ, तो फोटोग्राफर वारंवार सांगत होता. तिनं हळूच कशीबशी त्याच्या खांद्यावर हनुवटी टेकवली आणि तेवढ्या क्षणात तिला अंगातली सगळी शक्ती क्षीण होते असंच वाटत होतं. एक्सलेंट, अब उनके कंधों पर हाथ रख कर थोड़ा झुक कर एक दूसरे की आंखों में देखो. तिच्यासाठी प्रचंड अवघड वाटणारी गोष्ट. कौस्तुभने तिला चांगलंच फसवलेलं. तिला आतल्या आत आता त्याचा राग येऊ लागलेला. त्यानं मुद्दाम केलंय असंच तिला वाटत होतं. आणि हृदय मात्र हे सगळं करत असताना बाहेर येतंय की काय असं तिला वाटत होतं. तो आता मागं तिच्याकडेच बघत होता, पण ती अजूनही तिच्याच दुविधेत हरवली होती. अरे मॅडम देखो ना उनकी आंखों में, तो पुन्हा म्हणाला. तसं मान हलवत तिनं त्याच्याकडे पाहिलं. तिलाच न्याहाळणाऱ्या त्याच्या डोळ्यात पाहायचं या विचाराने तिला आता तिथंच गडप व्हावं असं वाटू लागलेलं. पण तिच्या चेहऱ्यावर स्माईल ऐवजी भीतीच दाटलेली. ती हसतही नव्हती. अरे स्माईल करो मॅम, स्माईल, फोटोग्राफर पुन्हा म्हणाला. तसं तिनं कसं बसं स्मित चेहऱ्यावर आणलं. नहीं मैम, जबरदस्ती की स्माइल नहीं, नेचुरली हंसो, आप कपल ही हो ना. जी कम ऑन मृण्मयी, स्माइल जस्ट ॲज अ फ्रेंड, तो तिला आठवण करून देत म्हणाला. म्हणत तिनं पुन्हा स्मित करायचा प्रयत्न केला. येस दैट्स इट, अब नेक्स्ट पोज, अब आप दोनों एक दूसरे के सामने आ जाओ और हाँ मैम, आप उनके चेस्ट पर हाथ रख कर उनकी आंखों में देखोगे और सर आप भी उनकी आंखों में देखेंगे. तो पुन्हा म्हणाला. आता पुन्हा डोळ्यात पाहायचं, तेही समोरून. तिच्या अगदीच जीवावर आलेला. आणि ती काही पुढाकार घेणार नाही हा विचार करून कौस्तुभने तिचा हात पकडून तिला समोर घेतलं आणि स्वतःच तिचे हात छातीवर ठेवून घेतले. और सर आप ना उनके कमर पर हात रखो, फोटोग्राफर सांगेल तशी पोज देत तो फोटो काढायचा चाललेला. ती आता त्याच्या डोळ्यात पाहत होती, पण ते पाहणं मनापासून नव्हतं. ज्या डोळ्यात त्या क्षणाला त्याला हरवावं वाटत होतं त्याच तिच्या डोळ्यात सल होती. ते त्याच्याबद्दल वाटणारं प्रेम अजूनही त्यात नव्हतं जे त्याला तिच्या डोळ्यात पाहायचं होतं. तो फोटो काढून झाला तशी ती नजर झुकवत बाजूला झाली. चलो अब एक काम करो, फोटोग्राफर पुढे सांगणार तर तोच म्हणाला. ब्रदर बस हो गया, कितना हुआ इसका? अरे और थोड़े निकालो तो फिर बताता हूँ, अभी तो बस 3 फोटो निकाले हैं. बस हो गए इतने ही, बताओ इसका कितना हुआ? 150 हो गए. ठीक है,
ये लो 150 म्हणत त्याने पैसे त्याच्या हातावर टेकवले. चल मृण्मयी निघूया म्हणत तो पुढे निघाला. अरे अपनी फोटो तो लेकर जाओ सर. नहीं रहने दो नहीं चाहिए म्हणत कौस्तुभ पुढे निघून गेला. मृण्मयी तिच्याच विचारात होती. द्वंद्वात अडकलेली, काय बरोबर काय चूक तिलाच कळत नव्हतं. तो गेलाय हेही तिला समजलं नाही आणि एवढ्यात बर्फवृष्टीलाही सुरुवात झाली. मॅडम आप तो फोटो लेकर जाओ तो फोटोग्राफर मागून म्हणत होता तेव्हा कुठं तिच्या लक्षात आलं कौस्तुभने फोटोज घेतले नव्हते. उन्होंने नहीं लिए. नहीं तो नहीं लिए ना फिर रहने दो ना म्हणत तीही निघाली. तो गेला त्या दिशेने आणि बर्फवृष्टी सुरू झाली म्हणताना सगळेच एका आडोशाला थांबायला धावले. तीही जाऊन मंदिराच्या आडोशाला थांबली. अगदी तो फोटोग्राफरही तिथंच तिच्या बाजूला जाऊन उभा होता. खूप सुंदर डोळ्यांना सुखावणारी अशी बर्फवृष्टी होत होती, पण तिकडं तिचं लक्ष कुठं होतं. तिच्या मनात अजूनही मघाचाच विचार चाललेला. मध्येच कौस्तुभचे फोटो काढणं थांबवणं आठवून तिला आता त्रास होत होता. गिल्टी वाटत होतं. राग आला की काय पुन्हा त्यांना. पण मग मी कम्फर्टेबल नाही आहे तरीही असं काहीतरी करू पाहत राहतात. मला नाही आवडत आहे. मी खुश नाही आहे. फोटो काढताना हे हेरलं असेल का त्यांनी? हो म्हणूनच बंद केलं असेल फोटो काढायचं. त्यांना असं वाटू शकतंच की फोटो काढावेत, एन्जॉय करावं, पण मीही तर मुद्दाम नाही करत आहे. कसं समजावू त्यांना? पण ते तरी कुठं चुकत आहेत मृण्मयी? अरे हो, ते तर घरचे विचारतील म्हणून फोटो काढत होते. मी विसरलेच. माझंच चुकलं का? यार हे सगळं काय चाललंय? मैत्रीच्या नात्यानेही मी लगेचच कसं असं जवळ जाऊ, डोळ्यात पाहू? मला काय म्हणायचं ते त्यांना समजत नाहीये आणि त्यांच्या भावना माझं मन अजून एक्सेप्ट करत नाहीये. कधी संपणार हे? तुला आदर करायला हवा त्यांच्या भावनांचा मृण्मयी, पण मग लगेचच ते बाकीच्या गोष्टींची अपेक्षा करतील. साहजिक आहे ना. दीदी सुनो ना, फोटो बहुत सुंदर आए हैं, आप एक बार देख तो लो. अचानक मागून आलेल्या आवाजाने तिची तंद्री भंगली. पाहते तर तो मघाचा फोटोग्राफर त्याचा कॅमेरा तिच्या पुढे करत तिला फोटो दाखवू लागला. खरं तर फोटो खरंच सुंदर आलेले. ती ते अंतर ठेवूनच शांतपणे पाहत होती. दीदी मेरे से कोई गलती हुई क्या जो भैया चिढ़ गए और फोटो लिए बगैर ही चले गए? जी ऐसी कोई बात नहीं है. फिर ले लो ना आप. डिलीट करने का भी मन नहीं हो रहा. ओके भैया एक काम करो, भेजो मुझे म्हणत तिनं तिच्या पॉकेटमधून तिचा मोबाईल बाहेर काढला. आप बस अपना ब्लूटूथ ओपन कर दो दीदी. जी म्हणत तिनं ब्लूटूथ ओपन केलं आणि ते फोटो त्याने तिच्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर केले. थँक्यू हां दीदी म्हणत तो गर्दीत मिसळून गेला. मोबाईलमधले फोटो एक बार तिनं पाहिलं आणि आता कुठं कौस्तुभची तिला आठवण झाली. एवढ्या सगळ्यात 10-15 मिनिटं गेली असतील. तिनं आजूबाजूला पाहायला सुरुवात केली. तो कुठं दिसतोय का, पण तो दिसत नव्हता आणि तिला एकदम भीतीच वाटून गेली. ती आता वेड्यासारखी त्याला कुठं दिसतोय का पाहू लागली, पण जे होते ते सगळे अनोळखी चेहरे होते आणि आता खूपच कमी लोक राहिलेले तिथं. बाप रे, आता हे कौस्तुभ कुठं गेले? बर्फही खूप पडतंय. ती आता टेन्शनमध्ये आलेली. इकडं कौस्तुभ तोपर्यंत कॅब पार्क केलेली तिकडं आलेला. आपलं चुकलं, आपण फोटो काढायचं मध्येच डोक्यात घेतलं. त्याच्याच विचारात तो कारपर्यंत आला आणि कारमध्ये बसण्यासाठी तिला कारचं डोअर उघडून दिलं. आपल्या मागून ती आली असेल हा विचार तो करत होता, पण ती मागे नव्हती. मृण्मयी मृण्मयी ही कुठं गेली? सर जल्दी से बैठ जाओ, अंदर बारिश हो रही है, अब नहीं रुकने वाली. अरे यार मेरी वाइफ शायद वही रह गई, मैं उसको लेकर आता हूँ. बारिश रुकने वाली नहीं है, हमें निकलना होगा अभी. अरे उसको लेकर आने दो, पता नहीं कहाँ रह गई म्हणत त्यानं कारचं डोअर बंद केलं आणि तो मंदिराच्या दिशेने जायला पुन्हा निघाला. इकडं मंदिराजवळ आता सर्वांनाच घरी जाण्याचा सल्ला देण्यात आलेला. जे लोक होते ते सगळे माघारी जायला निघालेले. एकटीच मृण्मयी तिथं राहिलेली. तिला वाटत होतं कौस्तुभ न्यायला नक्की येईल.
आणि ती तिथं नसेल तर पुन्हा चुकामुक व्हायची, म्हणून ती त्याचीच वाट पाहत तिथंच थांबलेली. पण आता 15-20 मिनिटं झाली तरी तो येईना म्हटल्यावर ती जायला निघाली, तेही दुसऱ्या बाजूने. त्यात तिने साडी नेसलेली, बर्फ साठू लागलेलं, त्यात तिचे सँडल आत जाऊ लागलेले. त्यात कोणती कॅब होती, कोण ड्रायव्हर होता, तिला काहीच लक्षात नव्हतं. आणि फोन लावावा या हेतूने तिनं मोबाईल पाहिला तर रेंजही नव्हती. आणि अखेर व्हायचं ते झालं. दोघांची पुन्हा चुकामुक झाली. ती मंदिरातून गेली आणि तो मंदिरात पोहोचला. तिथं आता कोणीच नव्हतं. पाहून आता त्याचे हात पाय लटपटू लागले. पूर्ण मंदिराभोवती फिरून त्याने पाहिलं, पण तिथं कोणीच नव्हतं. आणि आपण तिला एकटीला सोडून जायला नको होतं या विचाराने त्याला हर्ट होऊ लागलेलं. तो आल्या पाहुली तिला पाहून कॅबकडे निघाला. आता तिला पाहायला डोळे तरसलेले आणि मनात नको नको ते विचार येऊ लागलेले. कसा बसा झपाझप पावले टाकत तो पुन्हा कॅबकडे आला. आणि तिथेही ती नाही पाहून आता मात्र त्याला टेन्शन आलं. अरे यार, एकतर इथं रेंजही नाही आहे की तिला फोन करू शकेल. काय करू आता? ओ गॉड, आप बैठ जाओ जल्दी, निकलना होगा, ड्रायव्हर पुन्हा म्हणाला. आणि तिला असं न घेता त्याचा पाय निघणंच अशक्य होतं. अखेर तो कारमध्ये बसला, पण ड्रायव्हरला म्हणाला, प्लीज रास्ते में उसको देखते चलेंगे. ऐसे कैसे हस्बैंड हो आप, अपनी वाईफ को छोडकर आ गए, म्हणत त्याने कार स्टार्ट केली. आणि त्याचं हे वाक्य ऐकून त्यालाही गिल्टी वाटलं. ती मात्र एका झाडाखाली थांबलेली. आता तिच्या डोळ्यातून आसवं वाहू लागलेली. कोणीतरी तिला सोबत कॅबमध्ये यायला सांगत होतं, पण तिला विश्वास नव्हता. ती तिथंच थांबलेली. क्वचित कौस्तुभ कुठून तरी येईल आणि तिला घेऊन जाईल या आशेवर. आणि त्याला यायला लागणारा वेळ जसजसा वाढत होता तसतसं तिचं अवसान गळू लागलेलं. त्यात एकतर थंडीही वाढू लागलेली. तिचे हातपाय आता गार पडू लागलेले. अंगावर असलेले उबदार कपडे तेवढी ऊब पुरवण्यास सक्षम नव्हते. आणि तिला टेन्शनच्या भरात एक क्षणाला सगळंच अंधुक अंधुक दिसू लागलं. आजचा पार्ट इथं संपलेला आहे. मृण्मयी आणि कौस्तुभची चुकामुक झालीये. सापडेल का ती आता त्याला? बघूया पुढील भागामध्ये. ऐकत रहा गुंतण्या आतूर फिरुनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.